आपकी अदालतमध्ये म्युझिक डायरेक्टर बप्पी लहिरी यांच्यावर आरोप आहे की हे गिमिक्सचा वापर करतात. बप्पीदा, लोक म्हणतात की म्युझिक तर करतातच करतात, परंतु बरोबर ड्रामा सुद्धा करतात. तुमची ही स्टाईल, तुमचा हा चष्मा, तुमचे हे केस. नाही. चांगली गोष्ट आहे. आता बघा, वर्ल्डमध्ये बीटल्स त्यांची आपली स्टाईल होती, एल्विस प्रेस्लीची आपली स्टाईल होती, मायकल जॅक्सनची आपली स्टाईल. माझा सगळ्यात फेवरेट आता जो सिंगर आहे रिकी मार्टिन, त्याची सुद्धा एक स्टाईल आहे. तर मी लहानपणापासून एल्विस प्रेस्लीचा फॉलोअर होतो. तर मी एक आपला विचार केला, जर मी जेव्हा सुद्धा एक संगीतकार, मी जेव्हा सिंगर आणि मी नॉट संगीतकार, आय एम अ सिंगर आणि संगीतकार, तर दोन्हीमध्ये जेव्हा नाव होईल तेव्हा मी आपली एक इमेज बनवेन. तर ही मी इमेज क्रिएट केली आहे. दिस इज बप्पी लहिरी, दॅट्स गोल्डन मॅन. 4-5 किलो सोनं असलेली image. गोल्ड मॅन तर म्हणू शकतात. सोनं खूप लकी आहे माझ्यासाठी. एक खूप मोठे ऍक्टर आपले राजकुमार साहेब, जे या जगात आज नाही आहेत, त्यांना तुम्ही भेटायला गेला होता आणि ते म्हणाले होते की या माणसाच्या सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या आहेत, इतकं सोनं घातलंय, मी तर याच्याशी हात नाही मिळवणार, हा तर बाईसारखा वाटतो. नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यांना वाटलं जे गोल्ड इतकं सोन्याची चैन वाटते एखादी स्त्रीसारखं, तुम्ही सोनं घालता. तर आता तरी मी हीच गोष्ट सांगेन की एकदा मी आत्ताच 1 वर्षापूर्वी मी लंडनमध्ये होतो. इतकी थंडी होती. तर थंडीमध्ये मी कोट घातला होता, तर आतमध्ये माझ्या सगळ्या गोल्ड चेन होत्या. तर काही लोक आली येऊन म्हणतात, आर यू बप्पी लहिरी? मी म्हणालो, का तुम्हाला वाटत नाही का मी बप्पी लहिरी आहे? म्हणाले, वाटतं तर आहे बप्पी लहिरी, परंतु तुमच्या सोन्याच्या चैन कुठे आहेत? मी म्हणालो, इतकी थंडी आहे, मी सगळे आत ठेवले आहेत. यू वॉन्ट टू सी दे? नाव यू आर द बप्पी लहिरी. तर हा एक ट्रेडमार्क झाला. आणखी काही नाही. गोल्ड दिसलं पाहिजे बप्पी लहिरी दिसण्यापूर्वी. ही गोष्ट खरी आहे का की तुमचं गोल्डचं लॉकेट एकदा मायकल जॅक्सनने मागितलं होतं? येस, ऑफकोर्स. एकदाच आले होते ते बॉम्बेमध्ये. मी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो. तर हे माझं जे गणपती बाप्पांचं लॉकेट आहे, हे खूप आवडलं होतं त्यांना. तर असं वाटलं होतं मी देऊन टाकावं. मग परत मी विचार केला, हे बघा, मी आता सुद्धा मी एका म्युझिकल प्रोग्राममध्ये मी गोल्डची चेन, सोन्याची चेन देऊन टाकली. सुनामीसाठी एक गोल्ड चेन काढून देऊन टाकली. परंतु हे मी दिलं नाही, कारण गणपती बाप्पा माझा खूप लकी आहे. आणि मी खूप विचार केला. आफ्टर ऑल मायकल जॅक्सन इज अ बिग स्टार. खूप आवडलं होतं. म्हणाले फॅन्टॅस्टिक. तर मी विचार केला, त्यांच्याकडे तर सगळं काही आहे, परंतु माझ्याकडे तर देवच आहे. देवाला मी कसं काय सोडू? म्हणूनच. बप्पीदा, तुम्ही कायम प्रयत्न केलाय, जे जगातील मोठमोठे स्टार्स, बॉय जॉर्जला तुम्ही इथे घेऊन आला होतात. बॉय जॉर्ज, येस. आधी आले होते समंथा फॉक्स, रॉक डान्सर पिक्चरमध्ये. त्यामध्ये सुद्धा एक डबल मिनिंग गाणं होतं, ते सगळ्यांनाच माहिती आहे. You are my chicken fry, you are my fish fry, कभी ना कहना मुंडिये बाय बाय बाय. तर एक गाणं होतं त्यामध्ये, ट्रॅफिक जॅम. ते गाणं होतं, खूप छान होतं. तर त्यावेळी समंथा फॉक्स आली होती. फर्स्ट टाइम मी लंडनच्या पॉपस्टारला घेऊन आलो होतो. आणि त्याच्यानंतर बॉय जॉर्ज, ज्यांना माझा येणारा सिनेमा दिवाना हूं मैं तेरामध्ये बॉय जॉर्ज आणि अपाचे इंडियन येत आहेत. म्हणून तुम्ही इतक्या मोठमोठ्या स्टार्सना घेऊन आलात, परंतु तुम्ही इथले जे आपले सिंगर्स आहेत, जे नवीन सिंगर्स आहेत, त्यांच्यासाठी इतका प्रयत्न नाही केला की त्यांना मोठं स्टार मी बनवावं. असा एकच संगीतकार आहे जो मी लताजी, आशाजी आर्टिस्ट बरोबर मी काम केलं आहे. इतकी गाणी आम्ही बरोबर केलेत. रफी साहेब, किशोर कुमारजी तर माझे म्हणजे शेवटचं सॉन्ग त्यांनी गायलं. शेवटचं गाणं त्यांच्या आयुष्यातलं वक्त की आवाज सिनेमामध्ये गायलं होतं 6 वाजता संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी त्यांचा देहांत झाला होता. तर मी नवीन आर्टिस्टला खूप घेऊन आलो. जसं तुम्ही म्हणालात, कोई यहाँ नाचे नाचे, उषा उत्तप. फर्स्ट टाइम मी हिंदीमध्ये त्यांना, ते हरे रामा हरे कृष्णामध्ये पंचमदांनी दम मारो दम बरोबर इंग्लिशमध्ये होतं. अलिशा चिनॉय टार्झनमध्ये, टार्झन माय टार्झन, त्या गाण्यामध्ये मी पहिला ब्रेक दिला. सलमा आगा, हे रात में जो मजा ये कुछ नया नया. रुना लैला, सुपर रुनाचा अल्बम केला होता. नंतर पार्वती खान, जिमी जिमी आजा आजा, या शरण प्रभाकर, हमेली जैसी हसी. तर असे विजय वेनेडिक, आय एम अ डिस्को डान्सर, बाली ब्रह्मभट, त्यांना सुद्धा लास्टला घेऊन लंडनमधून मी घेऊन आलो होतो.
जेव्हा तुम्ही विटनी होस्टन यांच्या साथीने हो. गाणं बनवण्याचा प्लॅन अगदी केला, बरोबर बोललात. मी प्रयत्न करतोय विटनी होस्टनला ते आवडावं. मी ऑलरेडी ट्रॅक त्यांना पाठवलाय. 5 ट्रॅक पाठवलेत मी. कदाचित याच आठवड्यामध्ये आवडतील त्यांना. तर मला असं वाटतं एक गाणं त्यांच्याबरोबर करून आय वॉन्ट ग्रॅमी अवॉर्ड, जे माझं स्वप्न आहे.